आणि ते खरंच अकाउंट रात्री परत आलं. पप्पा तर रडलेच होते. पप्पाच्या तर डोळ्यातच पाणी आलं अकाउंट गेल्यावर. पप्पा तर कुठे गेलो पप्पा? आपण कुणाचं आरामचं खाल्लंय? पण मी तर ऐकलं तुम्ही रडले. काय रडणार ना, पोराचे कष्ट होते 10 वर्षाचे. आता त्या अचानक कोणी ओढून घेतलं ना कसं वाटतं एखादा. कारण की अस्मिताचा मूड खूप सॅड होता, बोर होता लय. आणि मला असं वाटलं होतं तिला या दरीतच फेकावी डायरेक्ट. पण ती आल्यानंतर ना थोडंसं चांगलं आलं तुझं मूड, जरा चांगला आला म्हणून तू वाचली. तुला दिले असते मी फेकून 100%. ट्रेनिंग चालू आहे. हिथं टमाटर पिसायला लावलं होतं, अख्ख्या ह्याच्यात उडवले. सुट्टी निमित्त आम्ही सगळे टीम घेऊन मस्तपैकी वॉटर पार्कला जाणार आहे. पण नशीब वॉटर पार्क उद्या ओपन असायला पाहिजे, नाहीतर उद्या दँडी निमित्त त्यांना वीज सुट्टी. नुसतं फिरून आणायचं, जिथं धबधबा असेल तर पाण्यात भिजू पाहिजे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये. विशाल भाईचा बर्थडे होता आणि त्यानिमित्त आम्ही विलाला आलो होतो. फुल राडा चालला होता, आम्ही मज्जा वगैरे केलेली आहे मस्तपैकी. तो वाला ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. आणि माझी आयडी पण सस्पेंड झाली होती, ती परत आली. तेरे नाम मधला हिरो आलाय परत. सो मित्रांनो, आता मस्तपैकी पहिले नाश्ता करतो. आता आम्ही उठलोय सगळे उशिरा खूप. मला वाटतं जवळजवळ किती 1:30 वाजले ते. आम्ही उठलो आत्ता आणि मस्तपैकी पहिले मी नाश्ता वगैरे करेल आणि मग बाकीचं नियोजन बघाल. इथं ॲम्बियन्स पूल मस्त आहे. मला पूल वगैरे मध्ये जायचं होतं पण पाऊस वगैरे होता आणि मला थोडं सर्दी सारखं वाटत होतं, पण मी गेलो नाही. मस्तपैकी खेळायला वगैरे पण होतं, सगळं खेळले वेळे मी इकडं मस्तपैकी. ओके झाले कार्यक्रम, टेन्शन नो. आणि हे माझ्या गाण्याची हिरोईन इकडे थांबली. हिरवीन ती मला फोन करून म्हणते ये आपण रील काढूया, पण आधी मी नाश्ता करूया मग रील काढूया. तू नाश्ता केला का? मग तू नाश्ता केला ना मला म्हण. बघा मुली कशा असतात. ती नाश्ता केली आणि मला म्हणते ये ना रील काढू. विचारलं पण नाही नाश्ता केला का विचारलं का तुम्हाला? येतो गलत आहे. आता पहिले मी नाश्ता करतो मग आपण रील काढू. पाऊस पण येतोय ना. ऋषी भाऊ काय म्हणणे, लय राडा गेलाय काल मज्जा पार्टी बिर्टी. खूप एन्जॉय केलेला आहे काल रात्री आणि खूप आनंद झालाय मला. आज विशाल बर्थडे, विशाल थाले पैदा झाले ना, आम्हाला चान्स भेटला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. धन्यवाद. बघा बघा ऋषी किती मोठा माणूस असलं तरी रायबा फॉर्मेन्सीच पिशवी वापरतो अजून. हा बघा असं सगळं नियोजन आहे. आदित्य तर पुढे गेला आधीच. आणि काय हिरोईन ही सगळ्यात उशिरा उठली. मी काय केलं माहिती का? मी काय केलं माहिती का? मी अस्मिताच्या मोबाईलमधनं सकाळी गपचूप उठलो. त्यात फुटेजेस होते थोडेसे, ते चोरले आणि माझ्या ब्लॉगमध्ये टाकले. मी काय टाकले माहिती का? तू असे पण टाकत नाही आणि लय उशिरा टाकते. म्हणजे माझं बघून झालं लोकांनी विसरल्यावर कळलं की नाही का तू टाकलं. टाकते ना, तुला काय एवढा प्रॉब्लेम? मला कळत नाही नेहमी. मी करते ना, का तू मला तू लवकर कर ना. पण अरे करते ना. तू आजचा ब्लॉग आज टाक. तू आजचा ब्लॉग आजच टाकत जा ना. पण मला जेव्हा तुझं काय गप बस. माझ्या बायकोने मी फुल भारी दिसतात. आता मी इथं फोटो पण काढणार. स्विमिंग पूलचे इथं फोटो काढण्याला स्विमिंग पूलमध्ये टाकणार. काही जायचं आपल्याला? कुठं स्विमिंग पूलमध्ये? नाही, घरी जायचं. मग काय म्हणतेस? माझं अकाउंट परत आले, कसं वाटतं तुला? अरे बस, मला माहित होतं परत येणार. म्हणून मी हिला अस्मिताला फोन केला की तू काय कर, म्हणजे आदल्या रात्री फोन केला, तू पटकन ये नाशिकवरून. आणि मला खूप थोडंसं असं सॅड फील होतं. तू ये. कसं आहे आपलं लकी काय म्हणतो त्याला, गुड लक आहे. मग अस्मिता आली, मग मस्त की ओके झाला. आणि आज आयडी पण आलेली आहे आणि एकदम मध्यच मस्त. आणि आता आम्ही मिसळचा नाश्ता करणार आहे. सकाळी अस्मिताला जसं कळलं ना मिसळ नाशिककरांना मिसळ प्रेम असणार. मग जा तूच. नाशिककरांना मिसळ प्रेमी असणार, मग तूच जा. आम्ही पुणेकर नको येऊ. तुला कोण बोलते का? तू चहा ब्रेड खा, आम्ही मिसळ खाणार. मिसळ नाशिकची काय होती यार. जाऊ दे आता नाश्ता करतो आधी, नाही ते नाशिक नाही मिसळीच्या नादात आहे ना लपडा होतात उद्योग होऊन जाईल सगळा. मी काय म्हणतोय, बॅग आणायचं होते का आपल्याला इथं आत्ता? नाश्ता नाही का आपल्याला? सगळ्यात लेट तूच आहे ना आयुष्यात. मी पुढे काय सांगते, सगळेजण तर बसलेत तिकडे. क्राईम पार्टनर्स मिसळ पाव हाणताना सगळ्यात उशिरा आम्ही चौघच पटलं. काय वाटतं तुला आज भेटलंय उशिरा? अरे माहिती ना वाटतं. 5 वाजता जेवले. हा ना. काय करत होता तू 5 वाजता? आम्ही पोहत होता, झोपला होतास. हो ठीक आहे. तू चष्मा का घातलायस पण आता? तू पण करणार आहे का? चाललाय का तू पण चाललाय का? ठीक आहे जा. तू पण चाललायस का? तू पण चाललायस का?
तू नाही ना चाललास ठीक आहे चाल कसं आहे भाई बोलले मॅडम उपास होता उपास आज सोमवारी उपास होता आज किती खाल्लं किती खाल्ले एक ब्रेड खाल्लं. अक्का एक अक्का खाल्ला ना उलटी करता आता अरे उपास आहे सोमवारचा श्रावणी सोमवार आहे तिचा हा तर तिने पाव खाल्ला आता अरे यार जा ते उचलून ठेव काय ना ठेव उचलून नाही मोडला जा ना चहाच खाल्ला का भाजी पण खाल्ली ते बोलते तिला खाऊशी पण वाटते नाही पण वाटते जा आता उठ पटकन ना बघा आडी बिडी तो हवा कर रहे फिर काश्मीर चिल्ली करना फिर ए आलू ए पार्टी कंपनी जाऊ क्या चल जाऊ क्या लव यू बाय चलो फुल गार्डन फुल राडा इथे हरे रे आता मला रील काढायची मोहित मामा तुम्हारा बैग मेरे गाड़ी में डालने को बोले ले ऑलरेडी आए ना काय बैग उधर ही है तुम्हारे इसमें डाले क्या डाले ना कब का आप भी कैसे डाले क्या अब भी सब तुम्हारे इसमें जा रहे हाँ, बहुत पैसे ना अपने पास सेक्सी लेडी 0802 अरे आता सगळेजण चालले ते मस्त पैकी आता इकडे एका ग्रुप फोटो काढून मग नंतर आम्ही चालले फुल माझ्या मस्ती राडा केलेला आहे पाऊस पण येतो सो चलो फक्त फोटो काढून कल्टी खाऊ फुल ऑन ब्लॉगिंग काहीच विषय ऋषी सर आपण हायवेने न जाता इकडनं का आलोय ते विशाल फाले यांना माहिती काय लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य बघायचं का त्यांना हा काय लोणावळ्यामध्ये काय म्हणतोस आपण हायवेने न जाता इकडनं का आलोय लोणावळ्यातल्या स्पॉटचे मजे घेत जाऊ असं माझं म्हणणं होतं असं तुझं म्हणणं होतं का हो बरोबर ठीक आहे तुझ्या म्हणण्याला सलाम थँक्स अरे मी मॅप टाकला होता डायरेक्ट तिकडे गाडी आणि खूपच एकदम जबरदस्त आहे विषय मस्त मजा येते तुला हा ॲक्च्युली हा जुनावाला हायवे हा जुनावाला रोड आहे हा जुना आहे हा तोडला तिकडे जॉईंट होतं तिकडून तोडून नाही केला त्याला अस्मिता तुला लोणावळा बघायचा होता ना ते बघ लोणावळा ये हम है ये हमारी बाइको है ये बर्थडे बॉय है ये बनी है और ये वातावरण का एकदम जोरदार वातावरण आहे आणि आम्ही पेरू घेतलेला आहे मॅगी रेडी होती आणि मॅगी पण बनवायला लावलेली आहे आणि ही मॅगी पण आहे एकदम मज्जा आहे आणि आम्ही आता एक मी विचार करतो व्हिडिओ पण काढू वगैरे असा भारीवाला एखादा कारण की अस्मिताचा मूड खूप सॅड होता बोर होता लय आणि मला असं वाटलं होतं तिला दरीतच फेकावी डायरेक्ट पण ती आल्यानंतर ना थोडंसं चांगलं आलं तुझं मूड जरा चांगला आला म्हणून तू वाचली तुला दिली असती मी पण 100% काय विषय हां मुक्त होऊन जाईल बनी नको बसू बनी अरे अशीच बसलीये तरी बनी डायरेक्ट तू स्वर्गात असल्यासारखं वाटते इथनं आज दहिंडी आहे पुण्यामध्ये आणि भरपूर ट्रॅफिक आहे जवळजवळ 1 तास झालं मी ट्रॅफिकमध्ये कात्रजच्या वाकड बिकडच्या आणि मला पायाचे तुकडे पडलेत अक्षरशः आणि मॅडम झोपल्या ते निवांत मॅडमचं काहीच विषय नाही टेन्शनच नाही मॅडमला आणि निवांत झोपल्यात काहीच नाही हा नाही ना चो नाही ना काय नाही मी मरणाच्या ट्रॅफिकमध्ये फसलो काय सांगायचं होतं तुम्हाला ॲक्च्युली मग पायाचे ना तुकडे पडून राहिले अख्खे दिसे झाले ठीक आहे चला ट्रॅफिकमध्ये निघतो दहिंडी पण दाखवतो मला आता 5-6 दहिंडी बघितले मोठ्या ते राडा चाललं साऊंड बिऊंड एकदम लाईट बीट बाजूलाच होतं सगळं ट्रॅफिक काय बोला ना कसं काय अचानक ट्रॅफिक एवढं काय माहिती 6 वाजले जाते इकडं नसतं एवढं ट्रॅफिक कधी परत कात्रजचं पण ट्रॅफिक आहे आता पहिले वारजेचं मग नवले ब्रिजचं मग आता कात्रजचं त्यानंतर खडी मशीन मेलो मी 8 वाजले मला घरी जायला संस्कार करते आहे स्पंदन बालळे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय सुंदररित्या आता गाणं लावा मोठं चांगलं गाणं लावा शेवटचं सुनाकडे दिला दरबार आणि सुनेने केलाय कारभार इथं हिला मम्मीने दिलं होतं टमाटर पिसायला
हिने टमाटे पिसेस सोडले, अख्ख्या घरात टमाटे केले, सगळे टमाटे बिमाटे ओढले. काय ग सगळीकडे टमाटा बिमाटा पाडले, सगळीकडे पाडलं, सगळीकडे इकडे. असं काम करते का? होय काय नक्की करायचंय काय तुला अस्मिता? हा करायचंय काय नक्की? तिला राग आला, तिला आला राग. ती मला म्हणते तू जरा नीट वाग. अस्मिता पण मी काय म्हणतोय जमदार. हा जमलं बघ, मी होतो म्हणून जमलंय. शेव भाजी बनवते अस्मिता, बायको माझी बनवते शेव भाजी. तिला आहे माझी काळजी म्हणून ती बनवते शेव भाजी. नाही जमलं. मी दुकानात आता चाललोय कारण की उद्या दुकान बंद आहे, दांडी निमित्त सुट्टी. मी तुम्हाला सांगतो काय विषय काय नाही. जाऊ का? हा अरे काय शिकवली का नाही हिला? हा काय ट्रेनिंग चालू आहे. हिथं टमाटर पिसायला लावलं होतं, अख्ख्या ह्याच्यात उडवलंय. काय आहे मम्मी, काय नक्की काय? तुला कंटाळा आला होता म्हणून तू तिच्याकडे दिलं का? नाही, ती शेवभाजी तीच बनवती, मी नाही बनवत म्हणून तिला सांगितलं बनवायला. मग तुला येत नाही शेवभाजी? नाही, मी माझी वेगळी पद्धतीने बनवते. ती कशी बनवायची ती मी बघितली नव्हती ना. मग आता तू बघतीये का? हम्म. म्हणजे अस्मिता तू मम्मीला शेवभाजी शिकवते का? मग काय शिकवते? बघा किती सेफ साईड खेळते. म्हणजे तिचं बघा कसा विषय, एकदम सेफ साईड काम चाललंय. टेन्शन नाही, जाऊ दे आपण जाऊया. बापरे, अरे मम्मी जर मत नाही, लय भारी लोक आला होता आता. परत जाऊ ना सेम तसा. अरे मिक्सर पिकते का घेर टाकते गाडीचे? टाकता होता. आता मी ठरलं आज बटाटा भाजी बनवायची. मग आता बनवते ना हिची भाजी टाकल्या, मी इकडे बटाटा भाजी बनवते. मी काय म्हणतो मम्मी, माझा अकाउंट परत आले त्याबद्दल काय बोलशील? पप्पा आवाज नाही करू त्या गाण्याचा. हा माझं इंस्टाग्रामचं अकाउंट परत आलं, तुला काय म्हणायचं आहे? मला काय म्हणायचं नाही, पण तुला सांगू का, अकाउंट गेलं ना तेव्हा मी जाऊन नुसती अशी देवापुढे पाया पडते काय की माझ्या पोराने एवढं 7-8 वर्ष कष्ट केले नाही का, त्याचे कष्टाचे फुकट नाही जायला पाहिजे. तर त्यांनी लई मेहनत घेतली या. आता ते येत आहे का नाही हे माहित नव्हतं नाही का, कारण पहिलं आपलं रायबाचं गेलं ते परत आलं नाही, नवीन ओपन केलं होतं आपण नाही का. मी म्हटलं बाबा नाही का की जर ते अकाउंट परत आलं तर काही नाही करू शकणार, पण तुला घेऊन परत मांढरदेवीला पाया पडायला जागेवर जाईल एवढंच बोलली होती. आणि ते खरंच अकाउंट रात्री परत आलं. पप्पा तर रडलेच होते, पप्पाच्या तर डोळ्यातच पाणी आलं अकाउंट गेलं. पप्पाचं कुठे गेलं पप्पा? सांगा तुम्हाला कसं वाटतं अकाउंट परत आलं आपलं? अरे कष्टाची चीजच होणार ना, आपण कुणाचं हरामचं खाल्लंय? पण मी तर ऐकलं तुम्ही रडले. काय रडणार ना, पोराचे कष्ट होते 10 वर्षाचे, आणि त्या अचानक कोणी ओढून घेतलं ना कसं वाटतं. आणि मला गॅरंटी होती की ते 10 वर्षाचे कष्ट ओढून बी घेतले ना ते येत्या 2 वर्षात परत आहे त्या लेवलला तो आणल. पण विषय हा असा होता की जे 10 वर्षाचे कष्ट ते वाया गेलं, ते वाईट वाटलं होतं मला. देवाची कृपा आहे, आले ते तिची पुण्याई आहे, भवानी मातेचा आशीर्वाद आहे की आपण कुणाचं वाईट न केलं, त्यामुळे आपलं सगळं चांगलं होणार. उशिरा का ना होणार चांगलं, फक्त कष्ट करत राहा, कष्टाला परमेश्वर कधी पण यश देतो. आणि तुम्हाला सांगतो सीन काय माहितीये का? सुदर्शन एक काहीतरी नवस केला होता माहितीये का मम्मी? सुदर्शनने हो मला डायरेक्ट 30 दिवस हो त्यांनी काहीतरी मला म्हणलं उद्या जायचं आपल्याला दादा बाहेर ते मंदिरात कुठेतरी. 30 दिवस म्हणलं चिकन मटन काय हात नाही लावायचं वाटलं. म्हणलं ठीक आहे बाबा पाळतो. हा नाही त्याला म्हणलं ठीक आहे मी पाळतो, टेन्शन नको. आता 2 जणांनी मम्मीचं एक मम्मी बरोबर तिकडे जायचंय आणि ह्याचं एक मंदिरात जाऊन चिकन मटन आहे ते पाळणार आहे आपण. सुदर्शन तू टेन्शन करू मी पाळणार आहे. आता मी जातो दुकानात. अरे आपलं अकाउंट गेलं होतं आलं, तुला बघितलं का नाही? तू आपलं अकाउंट गेलं होतं ना इंस्टाग्रामचं, मग आलं ना परत. तू बघितलं का? मग तू काय करत होता म्हशीच्या? हा बघितलं. मावशी कसं वाटतंय तुला? आहे ना फुल खुश काय? हा का चाल चलो. आमचा मामा एकदम सध्या निवंत आहे. काय मित्रांनो 27 तारखेला दांडी निमित्त सुट्टी बिट्टी भेटणार. तुम्हाला सांगतो 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर दुकानात सुट्टी भेटते. कोण दिसते मध्ये? कोण दिसते का? कव्वा बिर्याणी साला गंगा बोल के नाली में बारे रे. कशाला रे बाबा 550 दिलेत रे बाबा.
सो मित्रांनो सीन सांगतो तुम्हाला 3 वर्ष वेगवेगळे प्रॉब्लेम्स होत होते. दहीहंडीला थोडासा आम्हाला दिवस खराब असतो, त्यामुळं यावेळेस आम्ही राय परफॉर्मन्सला मस्तपैकी सुट्टी दिलेली आणि सुट्टीनिमित्त आम्ही सगळे टीम घेऊन मस्तपैकी वॉटर पार्कला जाणार आहे. पण नशीब वॉटर पार्क उद्या ओपन असायला पाहिजे, नाही तर उद्या दहीहंडी निमित्त त्यांना मी सुट्टी फिरून आणायचं जिथं धबधबा दिसेल तर पाण्यात भिजू पाहिजे. पण सुट्टी सगळ्यांना भेटणार आहे आणि जवळजवळ आम्ही 30 जण आहे. तर यावेळेस आम्ही बसच घेऊन जाणार आहे, कार वगैरे टू व्हीलर नाही घेऊन जाणार. बसमध्ये सगळे एन्जॉय करणार आहे, मस्त राय फॉर्मेशनची ट्रिप काढलेली आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आय थिंक मला वाटतं इथंच संपवायला पाहिजे. मला माहीत नाही किती पूर्ण झालं आहे किती नाही झालं आहे काय झालं आहे, पण उद्याचा ब्लॉग मजेदार असेल जो तुम्ही परवा बघताल आय गेस आहे. पण आत्ताचे सगळे ब्लॉग तुम्ही बघितले असताल खूप मजेदार आहेत, खूप भारी आहेत आणि खूप राड आहे. आपण पोरांना विचारू काय सुट्टी हां अरे काय सांगू मागचेच तर लई टाके टाकले. सांग की ह्याचं सांग की ह्याचं कोकणातलं गेलो की भाऊ कोकणात का नाही स्वप्नात गेलो ना काय गेलो नाही. रात्री 2 वाजता सगळं फिरून आलं सगळं. नाही नाही, ते सांग ना रात्री काय झालं होतं. काय 2 वाजता बॅगी भरून आलो कॅन्सल. मग चलो घर पे जाके सो बाकी कुछ मत करो. डायरेक्ट पकडी पकडी. अरे पोरं काय गॉगल बिगल काय डायरेक्ट ठसवायला लागलेत काय दुकानात त्यांच्या बिला ह्याच्यात लिहायला पाहिजे. सो चलो मित्रांनो भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. आणि मला खूप लोक आहेत ना सगळे खाली कमेंट करतात रे की आप्पाचं ते शेवटचं फुटेज होतं ना ते तुम्ही टाका, कारण की ती एक आठवण म्हणून हे कंटिन्यू मी विचारत आहे की टाकू का नको. पण मला सारखं आज पण एक कमेंट आली आहे की दादा तू ते शेवटी टाक आणि आप्पाची एक आठवण म्हणून राहील. ठीक आहे, मी बघू आता, मी सगळ्या मित्रांना विचारलं आणि मग नेक्स्ट वाला ब्लॉगमध्ये बघूया आपण. सो ठीक आहे, आता शेटला वगैरे फोन करतो कुठे आहे कसं काय आहे आणि बघूया. सो आजचा ब्लॉग इथं संपतोय. लव्ह यू, कीप सपोर्टिंग, बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि असंच ब्लॉगला प्रेम देत राहा. एक ब्लॉग चांगला येईल, एक ब्लॉग थोडा एक चांगले मॅनेज करा, पण ब्लॉग टाकतोय मी नक्की. 3रा ब्लॉग आहे आता.